भारतीय हवाई दलासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवास्पद आजचा दिवस, कारण भारतीय हवाई दलामध्ये आता पूर्णपणे भारतीय बनावटीचं तेजस विमान जे आहे ते आज दाखल होणार आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते थोड्याच वेळात HALच्या या धावपट्टीवर तेजसचं लोकार्पण होणार आहे आणि त्याच्यानंतर ते भारतीय हवाई दलात आता दाखल होणार आहे। तेजस LCA MK-1A हे भारतात बनवलेलं आधुनिक आणि हलकं लढाऊ विमान आहे। आपण दृश्यांमध्ये जे बघतो आहोत ते सुखोई विमानं आहेत जे याच HAL मध्ये तयार करण्यात आलेले आहेत आणि भारतीय हवाई दलामध्ये ते आपल्या पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी सेवा देत आहेत। मात्र सुखोई नंतर आता तेजस LCA MK-1A हे देखील भारतीय हवाई दलात दाखल होणार आहे। जवळपास 2000 किलोमीटर प्रति तास उडू शकण्याची क्षमता जी आहे ती तेजसमध्ये असणार आहे। 50,000 फूट उंचीपर्यंत उड्डाण करण्याची क्षमता देखील तेजस विमानात असणार आहे। याशिवाय अत्याधुनिक अशा पद्धतीचं AESA रडार जे आहे ते या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे, जे एकाच वेळी अनेक लक्ष्य ओळखू शकतं आणि शत्रूच्या रडारमध्ये हस्तक्षेप देखील होऊ देत नाही। यामध्ये CID प्रणाली विमानाला मित्र आणि शत्रू यांच्यात फरक ओळखण्यास देखील मदत करणार आहे। यात असलेलं SDR रेडिओ प्रणालीमुळे संवाद आणि सुरक्षित राहतो आणि सॅटेलाइटद्वारे संपर्क शक्य होतो। डिजिटल मॅप जनरेटर पायलटला भूभागाची अचूक माहिती दाखवतो। पायलटच्या समोर असलेल्या स्मार्ट मल्टीफंक्शन डिस्प्लेमुळे पायलटला सगळी माहिती जसं मिशन अलर्ट्स आणि नकाशे इत्यादी देखील या ठिकाणी बघायला मिळतात। आतापर्यंत HALच्या माध्यमातून सुखोईसारखं एक अत्याधुनिक लढाऊ विमान जे आहे ते भारतीय हवाई दलामध्ये सेवा देत होतं। आता मात्र त्याहीपेक्षा अत्याधुनिक आणि त्याहीपेक्षा हलकं आणि अत्याधुनिक असलेलं तेजस विमान जे आहे ते आता भारतीय हवाई दलात दाखल होणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।